आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता राज्यभरामध्ये वातावरण तप्त आहे. जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतायत. या सगळ्या संदर्भात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि जाणून घेतला. दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे लोक आहेत असे सगळ्यांशी बोलतोय. म्हणजे काल मी मराठा समाजाला काय हवं हे स्पेसिफिक विचारलं. श्री सुरेश धस यांची प्रदीर्घ मुलाखत केली जी महाराष्ट्रात खूप लोक आज बघतायत. आणि आमचा प्रयत्न काय, कारण मीच तो पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी संतोष देशमुख यांचा जो मेडिकलचा रिपोर्ट आहे तो महाराष्ट्राला दाखवला. ते जे 76 त्यांच्यावरती ज्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली ते दाखवली. त्यानंतर एक प्रकारची संतापाची लाट आली किंवा काल आम्ही ज्या पद्धतीनं न्यायालयाचं विश्लेषण केलं. आजसुद्धा मी ह्या कुटुंबाला यासाठी इथे थांबवलं की हा होता वाटतं मला पुण्याच्या वर, पण मला स्वतःला पण अश्रू आवरत नव्हते. मी त्याला विचारलं की तुझे बाबा तुला शेवटचे कधी भेटले, हा ना. आणि हे सगळे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे. तर त्यांची बहुधा हीच अपेक्षा आहे. तू बाळा काय मुख्यमंत्र्याकडे कशासाठी चाललाय? काय नाव तुझं नाव काय बाळा पूर्ण? विराज संतोष देशमुख. तुला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तो जो प्रश्न कदाचित त्या मोर्चात नाही ऐकला. तू शेवटच्या वेळेला बाबाला कधी बोलला तुझ्या? काय म्हणायचं, पप्पा का बाबा? पप्पा. काय बोलला तू त्या दिवशी शेवटचा त्याला? त्या दिवशी पप्पा उठलेच नव्हते. मी लवकर शाळेत जातो. कितीला असतो बाळा? 7वी. आदल्या दिवशी रात्री असं जेवण करताना ते बोललो होतं. तू बाळा तुझं काय नाव पूर्ण? तुमच्या भावाचं. आणि दीदी तू कितवीला आहेस? मी 12वी. अच्छा, मला एकाचा फोन आला आज लातूरमधनं आणि त्यांनी तुझ्याबद्दल मला फार स्पेसिफिक सांगितलं. तू काय नीटची कशाची तयारी करत होतीस? नीटची तयारी चालू आहे तुझी ना. आणि तुला त्यावेळेला काही आर्थिक अडचणी होत्या म्हणून काही मदत मागितली, हे खरं आहे का? हे काही लोकांनी काही मदत केली त्यावेळेला, असं काही झालं होतं का? हे 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट, असं काही आहे का? नाही. बरं, नीट तू लातूरला केव्हापासून आहे? 11th 10th नंतर 11th 12th. आणि तो 10वीला किती गुण मिळाले? मला 94.80. अरे वा. कुठल्या शाळेला शिकलीस तू? केज मध्ये स्वामी विवेकानंद. स्टेट बोर्ड आहे? हा, स्टेट. आणि तुला काय व्हायचंय? डॉक्टर. आता तू का चाललीस मुख्यमंत्र्याकडे? आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा. आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला पाहिजे. आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. आज हा छोटा माझा भाऊ आहे, त्याचा आज बड्डे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज आमचे वडील आमच्या सोबत नाही आहेत. आम्ही मागचा ह्याचा बड्डे खूप आनंदाने केलता आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती? त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का? आज आम्ही आनंदात त्यांना जर तुम्ही जिवंत जरी ठेवलं असतं तरी आम्ही याचा बड्डे आनंदात केला असता त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. पण आज ते नाही आहेत. आम्ही कसं आनंदी? आज आम्ही आमचा आनंद हरवलाय. आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या बदल्यात आम्हाला न्याय हवाय. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या.
तुम्ही याचिका का मागे घेतली? याचिका का मागे घेतली? तुझा शेवटचा मागचा बर्थडे कसा झाला होता? आम्ही बाहेर गेलतो जेवायला, केक कापला होता, देवाला गेलतो, कपडे घेतले होते नव्याने. शेती आहे का तुला? आहे बघ याचिका का मागे घेतली? ही याचिका आपण दाखलच केली नव्हती. विषय काय होता, ते वकील आपल्याला भेटायला आले होते गावाकडं. आणि असेच दुःखात होतो. आणि आता 2 मिनिटं थांबले बोलता बोलता. तसंच दुःखात होतो आम्ही. आणि आमच्यासोबत चर्चा केली की ह्या कंडिशनमध्ये की बाबा आपल्याला कोणी इंटरफेअर नाही केलं पाहिजे आपल्या तपासणीमध्ये वगैरे. तर मी आमचं सगळं कुटुंब दुःखात असताना हे माझे साडू आहेत, यांचं पण म्हणजे ह्यांना मी सांगितलं की जे हे बोलतायत ते बघा काय म्हणतात ते, आणि मग विचारून तुम्ही हे करा. पण त्याच्यानंतर मी ह्यांचा नंबर दिला आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणलं. तर त्यांनी तसं कुठलाही विचारणा केली नाही. कुठं सांगतील तुम्हाला. त्यांनी आम्हाला कुटुंबाला विश्वासात घेतलं नाही. विश्वासात न घेता स्वतःच याचिका दाखल केली. त्यानंतर आम्हाला मीडियम ग्रस्त आहे ते. कोणतरी सोडून ते देऊ, मला ना सांगितलं नाही, म्हणून वकील ठीक आहे, आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीनं वागायला पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला विचारल्याशिवाय काही करू नका, हे आम्ही त्यांना अगोदर पण सांगितलं होतं. परंतु त्यांनी ती याचिका दाखल केली. ही गोष्ट आम्हाला मीडियामधून कळाली. आम्ही- कशासाठी त्यांनी याचिका दाखल केली? काय हेतू आहे त्यांचा? त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला कळालं नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही CIDच्या ऑफिसला गेलो त्यावेळेस आम्हाला मीडियामधून कळालं की याचिका दाखल झाली म्हणून. तर आम्ही त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला ते काय याचिका दाखल केली काय नाही याबद्दल माहिती पाहिजे होती. मग आम्ही त्यानंतर माहिती घेतली, त्यांना विनंती केली किंवा ती याचिका जी काय आमच्या नावाने केली तुम्ही ती काढून घ्या. आणि परस्पर स्वतः सहाय्य केलेले त्या याचिकेवर त्यांनी. हे फार गंभीर आहे, हां, कारण वकीलनाम्यावरती सही लागते ना त्याच्यावर त्यांनी स्वतः परस्पर सहाय्य केलेले आहेत. कुटुंबाच्या सहाय्य त्यांनी केलेले माझी आहे. सही म्हणून मी आता खोटी सही आहे तुमची. मी आता मी त्यांना आम्ही फोन लावला होता चलत न्यूज बघितली. आमचा उद्देश एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. मग आम्ही कुठल्या पण स्तराला जाऊ न्याय मागण्यासाठी. आम्हाला आता उद्या मासिक आहे माझ्या भावाचं, 1 महिना होत आहे. आज वाढदिवस आहे बाळाचा. आम्ही इकडं आलो तर आता आम्ही कधी जाणार आहेत घरी? उद्या म्हणजे विधी आहे ना, उद्या मासिक आहे ना पहिलं. पण आम्ही विचार नाही करणार कशाचा. न्याय मागताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. आणि आमचा माणूस आज कुटुंबातून हिरावून घेतला, त्याला आम्ही न्याय मिळवून देणार. ठीक आहे, पत्रकारांनी भावनाविवश नाही झाला पाहिजे, पण मी स्वतःही खूप डिस्टर्ब झालो याच्यामुळे. काय ह्याचा उद्या वाढदिवस आहे? आज आहे आज. तुम्ही नाहीत बोलला कधी? तुमची शेवटची त्यांच्यावरची भेट आदल्या दिवशी? त्याच दिवशी 9 तारखेला सकाळी असं काही होईल याची कल्पना होती का नाही. कधी बोलणं? त्या महाराणीच्या घटनेनंतर टेन्शनमध्ये होते ते. काय बोलायचे? काय नाही, एवढंच. म्हणजे माझा काही संबंध नसताना मी सोडवाय गेल्यानंतर तिथे किरकिरी झाली. काही संबंध नसताना पण ते लोक धमकी द्यायले, तेवढंच बोलले. किती वेळेला धमक्या आल्या? एवढं काय माहीत नाही मला. तेवढं सांगितलं की धमकी येईल म्हणून. ते ज्या वेळेला सोडवायला गेले होते त्यावेळेला तुम्ही ते घरातनंच गेले होते का बाहेरच्या बाहेर गेले होते? घरातूनच ते इकडं आले होते, लातूरून मुसाजोगला यायले होते. ते येणार नव्हते, तिथंच थांबले होते. पण त्यांना फोन यायला या म्हणून नंतर मग ते आले. असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आता खूप चर्चा आणि याच्या पुढे जाऊन 2-3 गोष्टी व्हायला पाहिजेत. एकतर हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकवरती जायला पाहिजे. माझ्या माहितीनुसार श्री उज्ज्वल निकम यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केलेली आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल बोलतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो जो राजकारणाचा भाग आहे ना थोडासा बाजूला ठेवून त्याच्याबद्दल ह्याला काढा त्याला काढा, त्या होत राहतील चर्चा. पण हे कुटुंब बघा, उद्या त्यांचं मासिक आहे. एक मनुष्य आपल्यातनं गेला. आणि मलासुद्धा काल जेव्हा ते न्यायालयामध्ये सगळं सुरू होतं की ज्या पद्धतीनं त्यांना मारलं आहे, तर त्याच्यातली ती विकृती दिसते आहे. त्या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे अक्षरशः.
तुमचं काय मुख्यमंत्र्याकडे मागणं काय आहे? व्यक्तिशः तुमचं काय म्हणणं आहे? लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे. तुम्ही बहीण आहेत का तुमच्या? तुमचं सासर? कळंब तालुक्यात आथर्डी गावात. मी धाराशिवच आहे. तुम्ही तरी भावाचा अंत्यविधी आधी मृतदेह बघितलाय का? नाही. मला सांगा संतोषराव, तुम्ही जेव्हा मृतदेह बघितला शेवटचा, त्याच्यावर ॲक्च्युली किती वळ होते आणि ते जे सगळं सांगितलं जातं ते खूप भयानक होतं. माझी इच्छा असताना सुद्धा मला जवळ जायची हिंमत नाही झाली. मी एवढं अंतरावून बघितलं आणि मला काही सुचत नव्हतं. त्यांनी धरलं मला सगळ्यांनी आणि बाहेर आणलं आणि मला कुठलीच प्रतिक्रिया किंवा मला काहीच कळत नव्हतं. मी 1-1.5 दिवस ह्याच्यामध्ये होतो. मला कळलं नाही काय. इतकं भयानक परिस्थिती झाली ती. एवढं फुलासारखं सगळ्या घरांनी आम्ही भावाला सांभाळलेलं होतं आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की हे काय झालंय, आपल्याला काय वेळ आली, ही चुकीची इतकी. आत्तापर्यंत जो तपास चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? साहेब, मी वारंवार बोलतोय की आपल्याला जी तपास यंत्रणा आहे, आपल्याला हे शासन आहे, आपल्याला हे मुख्यमंत्री साहेब आहेत, यांच्यावर विश्वास ठेवून चालणं. आपण न्याय तरी कुणाला मागणार? आणि मग आपण न्यायाच्याच भूमिकेमध्ये आहेत. आता आज आम्हाला काही गोष्टी त्यांना बोलायच्या मुख्यमंत्री साहेब, जशा की आमच्याकडे काही गोष्टी आहेत, आमच्याकडे काही जे पुरावे आहेत आमच्याकडे कुटुंबाकडं, जे की समजा कसं आहे की लोक भेटायला येतात, सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतायत. हां, नाही, लोकप्रतिनिधी वगैरे येत आहेत ना. तर आता तुम्ही मागचा प्रकार बघितला असेल की त्याच ताप्यामध्ये कुणाच्या तर जे लोकप्रतिनिधी येतात त्याच्यात कोण लोक यायलेत, त्याची आपली रेकी करायलेत की आपण काय बोलतोय, काय सांगतोय, काय पुरावे देतोय. म्हणून हा निर्णय असा घेतला की आपल्याला त्यांच्या जाऊन आपल्याला तुमच्याकडे काही पुरावे आहे जे तुम्हाला मुख्यमंत्र्याला द्यायचे? त्या पुराव्याचं स्वरूप काय डिजिटल व्हिडिओ? नाही, ऑफिशियली याचे पेपर असतात ते डिजिटल. तर ते सगळं त्यांना रिकवर झालंय, त्यांनी काल सांगितलं. यासाठी आमच्याकडे काही ऑफिशियली जे घटना आहे, घटनाक्रम आहे सगळा, म्हणजे नेमकं काय आहे याचं, ते मला सगळं त्यांना बोलायचं. म्हणजे जे पूर्वी तुम्ही FIR दाखल केल्या त्याच्या व्यतिरिक्तच्या काही गोष्टी आहेत? सगळं भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितल्यानंतर आपल्याला तिथं काय चर्चा होते तुम्ही परत बाहेर आलो. ते ठीक आहे. मला राजकारणात जायचं नाही आणि तुम्हालाही त्यात जायचं नाही आहे, पण तरीसुद्धा या सगळ्या याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का? उत्तर हे मला राजकीय अंगाने नको आहे. तुमचा संबंधच नाही राजकारणात. आपण तपास म्हणजे तपासाचा जो भाग आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आत्ता चालतो. तर ह्या गोष्टी जे डिपार्टमेंट आहे त्यांनी आत्तापर्यंत जवळपास थोडं क्ल्यू द्यायला पाहिजे होते की कसं संबंध कुणाचा येत आहे काय. कारण का पहिल्यांदा गुन्हा झाला त्यावेळेस कळलं की हे 7 जण आहेत. पुन्हा असं लक्षात आलं आता बरेच सध्या लोक संघटित गुन्हेगार. गुन्हेगार. मग आता ह्याच्यात किती मोठं जाळ आहे आणि ह्याच्यात कोण कोण आहे हे तपास चालू असताना किंवा होत आल्यानंतरच कळणार. आणि मंत्रिपदाबद्दल काय तुमचं मत आहे? बरेच जण म्हणतात त्यांनी काही काळ बाजूला राहिलं पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या सोबत जे लोक आहेत ते न्यायाच्या भूमिकेत आहेत. ते आमच्या न्यायाची जी बाजू आहे ती चांगल्या पद्धतीने मांडतायत. याच्यात कुठल्याच प्रकारे राजकारण नाही किंवा त्यांचा हेतू दुसरा काही नाही. तुम्ही आता 2 मिनिटं तुम्हाला नाही, मी बोलू नाही शकलो, मी रडलो खूप. हां, मग तुम्ही एक विचार करा. 1 महिन्यानंतर एक तुम्ही पत्रकार बांधव म्हणून तुमची ही परिस्थिती आहे. पहिल्या 1, 2, 3, 4, 5 असं 15 दिवसातली काय परिस्थिती असेल कुटुंबाची आणि समाजाची. तर तिथे आलेला प्रत्येक माणूस आहे. त्या माणसाने एक माणसाचं मन ज्याच्या आहे तर इतकी भयानक परिस्थिती झालेली सगळी आणि न्यायाच्या भूमिकेत सगळे आमच्यासाठी न्याय मागतात. दीदी, तू झोपतेस का? झोप लागते का तुला? झोप तर लागतच नाहीये, पण सगळ्यांना आता पडून तर राहावं लागेल. कारण की आमची जर तब्येत बिघडली तर न्याय म्हणजे न्यायाचा लढा हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि आम्हाला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी आमच्या तब्येत म्हणजे व्यवस्थित तर राहिल्याच पाहिजेत. आणि मला आईची काळजी घ्यायची आहे, भावाची घ्यायची आहे, चाचाची घ्यायची आहे. तर माझीच तब्येत मला ठीक ठेवावं लागेल ना, कारण की मी यांची काळजी घेऊ शकेल. आणि इथून मागं जो अन्याय झालाय, माझ्या वडिलांच्या आधीच्या ज्या केसेस आहेत त्या ज्या समजा जे ते लोक लढू नाही शकले असं. तू काही शाहू कॉलेजला आहेस का? नाही, विद्यार्थी. अच्छा, विद्यार्थी काकडे काय आपले धाराशिव सतीश पवारांच्या याच्यामध्ये. आता तुझी माझी मुलगी 12वीला जाता, तुझी परीक्षा आली ना? हो, आली. मग आता द्यायची एक्झाम फेब्रुवारीत. किती दिवस झालं तू ॲबसेंट आहे तिथे? महिना. थांबूया आपण इथे.
तुला मुख्यमंत्र्यांना काही स्पेसिफिक सांगायचंय? मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्याकडे पण हीच मागणी. थांबूया आपण. मी त्यांना प्रत्यक्षात रस्त्यावरती थांबवलं, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे. मला फक्त हे समजून घ्यायचं होतं त्यांनी याचिका का मागे घेतली, आणि हे फार महत्त्वाचं आहे ना. मी गेल्या 25 वर्षाच्या माझ्या अनुभवावरून सांगतो की अशी ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला अनवॉन्टेड लोक खूप अशा गोष्टीमध्ये येतात आणि त्या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी वेगळीच दिशा मिळत राहते. ते व्हायला नाही पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.